अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा शक्य आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली। मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। 1.5 लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। धान्यावरच्या खर्चामध्ये घट झालेली असून दूध, फळे, मांसाकडे कल वाढलेला आहे। भारतीय कुटुंबांच्या अन्न सेवेमधील बदल हा सर्वेक्षणामधून समोर आलेला आहे। तांदळाचे त्रांगडे, जगाच्या तांदूळ कोठाराला कमी उत्पादनाची धास्ती बसलेली आहे। मध्य रेल्वेला मालवाहतुकीमधून 8,279 कोटींची कमाई झालेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कांदा वाहतुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कोल्हापूरचा देशामध्ये डंका असून PMFE योजनेतील उद्दिष्टपूर्तीसह अव्वल स्थान मिळवलेले आहे। युद्धविराम चर्चाही निष्फळ ठरलेली असून होर्मुझची नाकेबंदी करण्याचे ट्रम्पचे आदेश देण्यात आलेले आहे। इराणचा पूर्ण विनाश करण्याचा ट्रम्प यांचा पुन्हा इशारा देण्यात आला। इराणी जनतेने दाखवली संघर्षाची तयारी। विदर्भातील 7.34 लाख पालकांची सुकन्या समृद्धी योजनेवरती मोहर। नागपूर जिल्हा अव्वल असून अमरावती दुसऱ्या क्रमांकावरती आहे। अकोला, वाशिम हा तिसऱ्या क्रमांकावरती। विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बारदाण्याचा फास असून विदर्भातील काळ्या मातीमध्ये मेहनत घेऊन हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे। मोरणा, पूर्णा नद्यांच्या प्रदूषणाकडे 8 वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होते। केवळ नदी स्वच्छता कार्यक्रम राबवण्यामध्ये प्रशासनाला धन्यता येते। अकोला जिल्ह्यामध्ये एकाच महिन्यात मिळणार 3 महिन्यांचे मोफत धान्य। तब्बल 13 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ। पशुखाद्याचे दर वाढलेले असून दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण झालेले आहे। दुग्ध व्यवसायावरती संकट निर्माण झालेले असून म्हशीचे दूध 60 रुपये लिटर तर गाईचे दूध 50 रुपये लिटर विकले जाते। अनुदानाची मागणी केली जात आहे। किराणा दरवाढ झालेली असून जीवनावश्यक वस्तू महागल्यामुळे ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांचे बजेट पूर्ततः कोलमडलेले आहे। बेभाव टरबूजांचा लाल चिखल झालेला असून कवडीमोल दरामुळे शेतकरी सापडले आर्थिक अडचणीमध्ये। थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। एक रकमी कर्ज परतफेड योजना लवकरच जाहीर होणार। 10% रक्कम जमा करण्याचा पुरावा सादर करण्यात बंधनकारक असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 42,000पेक्षा अधिक बचत गटांनी महिलांचा आर्थिक प्रवास बदललेला आहे। जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमुळे महिला समीक्षीकरणाला गती मिळाली। खामगावमध्ये जिल्ह्यावर पाणी टंचाईची सावट असून प्रकल्पांमधील साठा हा 34% वरती येऊन पोहोचलेला आहे। खडकपूर्णाने गाठला तळ। पेन टाकडीमध्ये झपाट्याने घट झालेली आहे। उन्हामुळे बाष्पीभवन वाढलेले आहे। खासगी बाजारपेठेमध्ये कापसाचे दर वाढलेले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ किती मिळतोय? 70 ते 80% कापसाची आधीच शेतकऱ्यांकडून विक्री झालेली आहे। गव्हाच्या दरामध्ये तफावत दिसून येते। शेतकऱ्यांना कमी भाव आणि ग्राहकाकडून जादा पैसे वसूल केले जात आहे। हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी आणि गुणवत्तेचे कारण दाखवले जाते। पाणी टंचाईचे सावट दिसून येते। एक बुर्जीमध्ये 28 तर सोनल प्रकल्पामध्ये 22% साठा। वाशिम जिल्ह्यातील निम्म्या लघु प्रकल्पांची पाणी पातळी ही सुद्धा चिंताजनक आहे। मे अखेरपासून तीव्र पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जाते। अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून हळदीच्या उत्पादनामध्ये घट दिसून येते। रिसोड तालुक्यामध्ये यंदा हळदीच्या मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली असली तरी सुद्धा अतिवृष्टी, ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय घट झाल्याने शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहे। देपूड येथे 150 एकरावरती हळदीची लागवड करण्यात आलेली असून काहींना चांगले तर काहींचे उत्पादन घटलेले आहे। विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा विजेअभावी रानामधील उन्हाळी पिके होरपडत आहेत। नातेपुते परिसरातील शेतकरी त्रस्त झालेले आहे। 10 दिवसांपासून शेतीपंपांना 3 फेज वीजच नाही। ज्वारीचे दर आता गव्हापेक्षा वर असून आरोग्यासाठी भाकरीच भारी आहे। उन्हाळ्यामध्ये पचायला सुद्धा हलकी आहे। ज्वारी केवळ 30 क्विंटल आवक झालेली असून गव्हाची आवक मात्र मुबलक आहे। इगतपुरी पाण्यासाठी तहानलेला असून 5 गावे 35 वाड्यांना 11 टँकरने पुरवठा केला जातोय। महिलांची 2-4 किमी पायपीट होत असून मे महिन्यामध्ये संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। निऱ्हाडे फत्तेपूर येथील विहिरीने गाठला तळ। पाण्यासाठी वणवण होत असून 8-10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। टँकर सुरू करण्याची मागणी केली जाते।
पिंपळगाव येथे मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, शेतकरी भयभीत झालेले आहे. मोरगेमध्ये बैलांची झुंज, जनावरांचा बंदोबस्त करावा, नागरिकांसह शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. 30 दिवसांमध्ये 10,000 लोकांना 7/12, 2,772 फेरफार निकाली काढण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून 18,566 विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. आधार नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे शिक्षकांना शिक्षा, सूचना भडीमार, पटसंख्या मोजणी होत आहे, तोच समायोजनाची तयारी. सोयगावमध्ये 95% उन्हाळी पेरणी पूर्ण झालेली असून मक्का बाजरीला सर्वाधिक पसंती मिळते. तृणधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. सोयाबीन सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. विहीर आणि संवेदना सुद्धा आटली. 1 महिन्यानंतरही गावाला टँकर मिळेना. चिंचवण ग्रामस्थांची पाण्यासाठी होते पायपीट. निगरगट्ट प्रशासनाचे प्रस्तावाकडे दुर्लक्ष. निसर्गाच्या घातानंतर प्रशासनाची थट्टा, पंचनाम्यास होतोय दिरंगाई. 3 वेळा अवकाळीचा तडाखा बसला. डोळ्यादेखत पिके मातीमोल झाली. हवालदिल बळीराजा संतापला. रोहियो योजनेअंतर्गत 663 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 8,33,00,000 रुपये जमा करण्यात आले. पत्रकार परिषदेमध्ये सभापती अनिता बनकर यांच्याकडून माहिती देण्यात आली. गरिबांचा मसिहा ठरली जनआरोग्य योजना. 127 कोटी रुपयांचा खर्च माफ करण्यात आलेला आहे. वर्षभरामध्ये 43,000 शस्त्रक्रिया पूर्ण झाली. शेतकऱ्यांसह 24,000 लोकांनी घेतला लाभ. लावला कांदा उगवला डेंगळा. कृषी विक्रेत्याकडून फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांचे 15 गुठ्ठ्यांमधील कांदा बियाणे निघाले बोगस. सौर क्रांतीने 16,000 शेतकऱ्यांची रात्रीच्या त्रासामधून झाली सुटका. वीज बिलाची कटकट ही वाचली. सौर कृषी पंपाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. अहो साहेब, गोदावरीचे पात्र आता कोण वाचवणार? वाळू माफियांचा सुळसुळाट. महसूल पोलीस यंत्रणेचे मूक समर्थन. कोट्यावधींच्या महसुलाला लावला जातोय चुना. किरकोळ कारवायांवरतीच भर दिली जाते. वाळू माफियांचे वाढते बळ. पर्यावरण संवर्धनाला धोका निर्माण होत असून पर्यावरणप्रेमीकडून कारवाईची मागणी केली जाते. अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये औंढ्यातील 15,000 घरकुलांचे काम हे अपूर्ण असून घरकुल लाभार्थी हैराण झालेले आहे. अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये चक्रा मारल्या जात आहे. परागीभवनाअभावी कांदा बीज उत्पादनामध्ये घट झालेली असून लागवड खर्चही निघेना. उत्पन्नासाठी 60 ते 70% घट झालेली आहे. फार्मर आयडी विना खत मिळणार नाही. आता काळा बाजार थांबवणार. शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. अनुदानित खत वितरणामध्ये पारदर्शकता वाढणार. सोलर पंपाच्या अतिवापरामुळे विद्युत पंप विक्री दुरुस्ती व्यवसायाला फटका बसतोय. परतूर तालुक्यातील 70% व्यावसायिक अडचणीमध्ये सापडले. जुने पंप भंगारामध्ये दुरुस्तीचे काम थंडावले. अंत्योदय कुटुंबांना पुन्हा मिळणार मोफत साडी. एप्रिल-मे महिन्यामध्ये होणार पात्र लाभार्थींना साडी वाटप. पीक विम्याचा खड्डा. 2 लाख खातेदारांचे 15 कोटी पाण्यामध्ये गेले. परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांचा हिस्सा 42 कोटी 49 लाख तर कंपनीकडून केवळ 45 कोटी 17 लाख रुपये भरपाई देण्यात आली. युद्धाने पीक करपणार. पीयूसी पाईप, लॉन्चिंग, ठिबक साहित्याची दरवाढ झालेली आहे. लॉन्चिंग पेपर तसेच ठिबक सिंचन सेट सुद्धा महागले. पीयूसी पाईपच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. 56,000 हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान पीक धोक्यामध्ये सापडले. वातावरण बदलाचा फटका बसतोय तर शेतकऱ्यांवरती पुन्हा आर्थिक संकट. 650 मीटर वनक्षेत्राचा अडथळा. 7,000 हेक्टरचे सिंचन खरडलेले असून सुरवाडा उपसा सिंचन योजना प्रस्ताव वन मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवा अन्यथा धरणे. शेतकरी चिंतातूर झाले. लाखो क्विंटल धान पडून आहे. खरेदी होणार की नाही अशी अपेक्षा आता शेतकऱ्यातून व्यक्त केली जाते. 2,500 शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडणार 2 कोटी रुपयांची भरपाई. अवकाळी निधी मंजूर करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये 1,092 हेक्टर क्षेत्राला बसणार तडाखा. कडक उन्हामध्ये सुद्धा अंकिसात मिरची तोडणीला वेग आलेला आहे. या भागातील जमीन मिरची लागवडीसाठी पोषक असल्याने उत्पादनही भरघोस मिळते. सर्व्हर डाऊन असून ऑनलाईन 7/12 काढायचा तरी कसा? हंगामामध्ये शेतकरी अडचणीमध्ये सापडले. 4 दिवसांपासून समस्या ही कायम आहे. दुधाला मिळेना भाव. चाऱ्याचा वाढला ताव. पशुपालकाला आर्थिक संकटाच्या गर्तेमध्ये. दुग्ध व्यवसायावरती महागाईची कात्री. खाद्यदरामध्ये उसळी. खर्च वाढला. गोफलांकापुढे संकट. शेतीचा नकाशा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या एरझारा. झिजवताय कार्यालयाचे उंबरटे. शेतकऱ्यांना शेती नकाशा मिळत नसल्याने त्यांना अडचणीचा आता सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांकडील कापूस संपताच दरामध्ये उसळी झालेली असून व्यापाऱ्यांनाच मिळणार लाभ. बळीराजा झाला हवालदिल. शेतकऱ्यांना आयुष्यपणाला लावण्याची वेळ आलेली आहे.
2 चक्रा कमी होणार, 3 महिन्यांचे एकदाच मिळणार. उद्यापासून संरक्षणासाठी केली सोय, चालू महिन्यामध्ये रेशनचा लाभ मिळणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उष्णतेचा पारा वाढलेला असून जलस्रोत सुद्धा आटलेला आहे. भूजल पातळीमध्ये मोठी घट झालेली आहे. टँकरमुक्त ओळख टिकवण्यासाठी प्रशासन सरसावले. जत पूर्व भागामध्ये बेदाणा निर्मितीची भरारी घेण्यात आली. दुष्काळी अर्थकारणाला मिळते उभारी. युद्धाने पीक करपणार असून पाईप मंचिंग ठिबकचेही दरवाढ झालेली आहे. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. साहित्याच्या दरामध्ये तब्बल 70 ते 80% वाढ झालेली आहे. शेती यांत्रिकीकरणासाठी 2300 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. सर्वाधिक पसंती ही ट्रॅक्टरला मिळते. 756 लाभार्थ्यांना 9 कोटी रुपये वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांना 2500 आणि दुकानामध्ये 3400. गव्हाच्या दरातील विषमखेड. कवडीमोल दरामध्ये खरेदी केली जाते. ग्राहकांना चढाधराने विक्री केली जाते. गुणवत्तेचा बागलबुवा करून पाडले जात आहेत दर. वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्जचा शॉक बसतोय. 10 किलोवॅटवरील सर्व ग्राहकांना लागू. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून शिंदखेडा तालुक्यामध्ये 4000 हेक्टरवरती पिके जमीनदोस्त झालेली आहे. शिंदखेडा तालुक्यामध्ये 14 दिवसांमध्ये 2दा फटका बसला. 4 कृषी मंडळांमध्ये पिकांची दाणादाण झाली. कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेले असून कवडीमोल भावामुळे साठवणुकीवरती भर दिली जाते. साक्री तालुक्यामध्ये उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम जोमामध्ये आहे. उत्पादन खर्चही निघेना. शासनाकडून दखल घेण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्यांचा कापूस बाहेर, पण फायदा व्यापाऱ्यांचा. मालपूरच्या शेतकऱ्यांच्या कपाळाला हात. खरीपामध्ये मिळणार 1 लाख टन खते आणि 6 लाख पाकिट बियाणे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची तयारी. कापूस बियाण्यांची 5 लाख पाकिटे येणार. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले अवघ्या 100 मीटर रस्त्याचे काम. ट्रॅक्टर आडवे लावून रोखला सारोडा खडकी मार्ग. 1.5 तास नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. मतदार यादीच्या फिल्टरच्या बंगालच्या सत्तेवरती परिणाम होतोय. 91 लाख नवे बाद. 66 ते 70 मतदारसंघामध्ये ठराविक केंद्र ठरवणार निर्णायक. वगळलेल्या नावांचा प्रभाव येतेच. राष्ट्रीय महामार्गाने बाधित शेतकऱ्यांना मिळणार भरपाई. शहापूर, मुरबाड, कर्जत, खापोली रस्त्याचे दुपदरीकरण होणार. 140 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. गतवर्षीपेक्षा 2.25 फूट पाणी कमी असून राकसकोप जलाशय पाणी टंचाईच्या झळा बसवण्यास सुरुवात झालेली आहे. महावितरणाच्या आश्वासनानंतर सुद्धा परिस्थिती जैसे थे. वारंवार होतोय वीज पुरवठा खंडित. ग्राहकांमधून नाराजीचे सूर. अर्धापूर परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 74,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. शेती पानंद रस्ता योजना समिती गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी आमदार रमेशप्पा कराड. समितीत 5 जणांचा समावेश. पाण्याअभावी हरभरा खरेदी ठप्प झालेली असून धारूर तालुक्यामध्ये शेतकरी संतप्त झालेले आहे. पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना होणार लाभ. 2026-27 साठी पीक कर्ज धोरण जाहीर करण्यात आले. खतांसोबत लिंकिंगमुळे कृषी विक्रेते अडचणीमध्ये सापडले. शेतकरी वर्गावरती परिणाम होतोय. शासनाचे लक्ष घालावे. जालना जिल्ह्यातील 3031 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा आधार मिळतोय. शिष्यवृत्तीचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला. बँक खाते अपडेट नसलेल्यांना प्रतीक्षा करावी लागते. यंदा बँकांच्या उद्योग निर्मितीला पाठबळ मिळते. CMGP 780 उद्दिष्टांपैकी 423 प्रस्ताव मंजुरी. 9 वर्षानंतर रेशनवरती मिळणार केरोसिन. सांगोला शहर व तालुक्यासाठी 12,000 लिटरचा कोटा. एका रेशन कार्ड धारक कुटुंबाला 3 लिटर केरोसिन. उजनीमधील तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प प्रलंबित. वीज उपलब्धतेबरोबरच पाण्याचे बाष्पीभवनही थांबणार. रानमेव्याचा हंगाम यंदाही लांबणीवरती जाणार. बदलत्या हवामानाचा फटका बसतोय. स्थानिकांचा रोजगार हिरावला. नव्या सोलर धोरणास उद्योगांचा तीव्र विरोध होतोय. सांगली, मिरज MIDCतील सोलर धोरणावरती चर्चासत्रामध्ये मांडली भूमिका.